यश याला. आणि जर मताने टीमचा जर आपण विचार केला तर नक्कीच गोलंदाजी लाईन अतिशय मजबूत म्हटली जाते या टीमची. एक प्रॉपर संघ म्हटला जातोय. आणि बघूया या मॅच मध्ये किती धावपर्यंत रोखू शकेल माहीम बी या टीमला. विराज इज ऑन स्ट्राइक. विराज वर्तक स्ट्राइक एंडवर आणि नॉन स्ट्राइक एंडवर आहे प्रसाद वर्तक. दोन्ही सुद्धा वर्तक सध्या आपल्याला दिसतात. ओपनिंग बॅटर माहीम बी टीम कडून. आणि पहिला बॉल यश बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी लेफ्ट आर्मर आहे. अप्रतिम सुरुवात चांगली आहे. सुरुवात केलेली आहे. पहिलाच बॉल अगदी चांगल्या लाईनने चांगल्या लेंथने टाकताना दिसतोय गोलंदाज यश चौधरी. हा सुद्धा सामना 10 षटकाचा T10 मॅचेस आपण बघतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई. आणखीन एक चांगला बॉल मात्र विकेट किपर चुकतोय. बॉल जातो विकेट किपरच्या मागे. 1 रन कंप्लीट. पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. एक्स्ट्राच्या साह्याने खातं खोललं जाते माहीम बी या टीमचं. वाडवल प्रीमियर लीग 2026 VPL सीझन 13व्या पर्वामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल यश. पंचांकडून गाड घेताना दिसतोय प्रसाद वर्तक. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. तर ओपनिंग जोडीला चांगली सुरुवात मिळवून द्यावी लागेल माहीम बी या टीमला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय बॉलर यश चौधरी. अगदी मोठ्या रनअपनी बॉलिंग करतो यश. मीडियम स्पेसर गोलंदाज. चांगला बॉलला स्विंग सुद्धा करताना दिसतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर डाऊन डिले. लाईन थोडीशी खराब. यावेळेला वाईटचा इशारा पंचांचा. दिशा भरकटली आहे आणि त्यानंतर वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्राच्या सहाय्याने आणखीन 1 रन टीमच्या खात्यामध्ये ॲड. टीमचा स्कोर जाईल 2 वर. आणि दोन्हीच्या दोन्ही धावा या एक्स्ट्राच्या साह्याने आलेल्या आहेत या मॅच मध्ये. कुठल्याही फलंदाजाने आपलं खातं ओपन केलेलं नाही. आणि प्रसाद याला संधी आहे आपलं खातं ओपन करण्याची या बॉलवर. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. तुमच्या थोडासा बाहेर निघतो हा बॉल. सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. येतो डॉट बॉल. गोलंदाजी अतिशय चांगली आहे. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता मिड ऑफच्या दिशेने. सोपा कॅच. सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय. फलंदाज बाद. निहार पाटीलने अतिशय चांगला कॅच घेतला आणि ही पहिली विकेट जाते माहीम बी टीमची. फलंदाज प्रसाद इज आउट. नंबर है क्या देख लिस्ट में विशाल पाटिल करके. विशाल पाटिल हां है का नंबर देख. विशाल पाटील जातोय नवीन बॅटर. 1 डाऊनचा बॅटर क्रमांक 3 वर. टॉप ऑर्डर बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. मात्र सलामीचा फलंदाज प्रसाद वर्तक लवकर बाद होऊन तंबूमध्ये परततोय. ही जोडी जी आहे ह्या जोडीला नवीन पासून पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर जर बघितला यश चौधरी जबरदस्त बॉलिंग करताना दिसतो आपल्याला. 1 विकेट. एक सफलता हाती लागलेली आहे ती यश चौधरीच्या. पुन्हा यश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो बॉल गेल्यानंतर बॅट फिरवली आहे. काय जबरदस्त चांगल्या गतीने बॉल केलाय बॉलर यश चौधरी याने. एक महत्वाचा गोलंदाज म्हटला जातो. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हटला जातो. विकेट टिकर गोलंदाज म्हटला जातो यश चौधरी याला. आणि तोच यश चौधरी अगदी चांगलं षटक टाकताना दिसतो या पहिल्याच ओव्हरमध्ये. नक्कीच बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना माहीम बी टीमच्या.
टर्न केलंय ऑन साइडला बॉलला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला चांगली दिशा दाखवलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. हा पहिला चौकार येतो या इनिंग मधला. फलंदाज विशाल पाटीलच्या बॅट मधून येतो हा चौकार. 4 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय स्कोरबोर्डवर 6 रन्स आणि या पहिल्या 4 धावा ज्या बॅटने आलेल्या आहेत या इनिंग मध्ये. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर माहीम बी टीमची धावसंख्या आहे 6 वर 1 गडी बाद. बघूया दुसरं षटक टाकण्यासाठी समोरच्या एंडकडून कोणता गोलंदाज येईल. विशाल राऊत ज्याने खातं खोललं होतं चौकाराने. अमित पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या एंडकडून पहिला बॉल. हवेत बॉल कॅचची शक्यता. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला सोपा कॅच. विकेट जाईल. अतिशय चांगला कॅच घेतलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी उभा होता आणि ही दुसरी विकेट जाईल. दोन्ही सुद्धा फलंदाज कॅचच्या रूपाने बाद झालेले आहेत. टॉप ऑर्डर मात्र आपण बघितले ते ना दोन्ही फलंदाज बाद होताना दिसतात आपल्याला. खराब सुरुवात म्हटली जाईल ती माहीम बी टीमची. 6 वर 2 गडी बाद झालेले आहेत. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी जातोय. काय नाव? काव्य म्हात्रे सध्या बॅटिंग साठी जाताना दिसतो आपल्याला. विराज सुद्धा बाद झालेला आहे. सुरुवातीला आपण बघितलं तर प्रसाद बाद झाला होता. दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटर यावेळेस डकआउट मध्ये पोहोचलेले आहेत. आता मात्र मधल्या फळीतले जे फलंदाज आहेत त्या फलंदाजांना चांगली भागीदारी बनवावी लागेल. चांगल्या स्कोर बनवावा लागेल तरच या 10 षटकाच्या सामन्यामध्ये एक चांगल्या टोटल पर्यंत जाऊ शकेल बॅटिंग करणारी माहीम बी ही टीम. पहिल्याच बॉलवर विकेट. नक्कीच बॉडी लँग्वेज अतिशय पॉझिटिव्ह होईल गोलंदाज अमित पाटील याची. कारण पहिल्या बॉलवर विकेट त्याला मिळालेली आहे. लेफ्ट आर्मर लेफ्ट हँडर आपण बघतोय स्ट्राईक एंडवर. स्वप्नील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अमित पाटील दिशा दाखवल्या आणि हा बॉल जाईल पॉइंटच्या दिशेने. कोणती संधी नव्हती फिल्डरला. जबरदस्त फटका. ताकद कमी नजाकत जास्त होती या फटक्यामध्ये. बॉल आपण बघितला ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर. फक्त दिशा दाखवली आणि गॅप शोधलाय आणि बॉलला सरळ पाठवलंय चौकारासाठी. आल्या आल्या चौकाराने आपलं खातं ओपन केलंय ते फलंदाज काव्य याने. 4 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर डबल फिगर मध्ये 10 रन्स. दोन्ही फलंदाजांनी एक एक चौकार ठोकलेला आहे आणि पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून आपलं खातं ओपन करण्याचा कारनामा या ठिकाणी काव्य करताना दिसतोय. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर अमित पाटील. ऑन साइडला कुठलाही डीप जवळ फिल्डर नव्हता. डीप मध्ये सर्व फिल्डर होते त्यामुळे एक सिंगल पूर्ण करतोय काव्य. त्याला चांगली साथ देतोय विशाल राऊत आणि अशा प्रकारे या सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 11 रन्स. एक स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप म्हटली जाते मथाणे या टीमची. त्या स्ट्रॉंग बॉलिंग समोर सुरुवात चांगली करताना दिसतोय काव्य हा फलंदाज. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरच्या दिशेने बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला थोडासा फ्लंबल झाला होता. फिल्डर 1 रन पूर्ण केली जाते आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 12 रन्स.
कमबॅक चांगलं करताना दिसतोय. एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा काव्य आपण बघतो स्ट्राईक एंडवर आहे. ओ या वेळेला बघितलं आपण पंचांचा इशारा वाईटचा आहे आणि एफर्ट जर बघितलं विकेट किपरचा, हा बॉल जर त्याच्या हातातून निसटला असता तर सरळ गेला असता बाउंडच्या बाहेर. चांगली विकेट किपिंग, आपल्या ग्लव्स मध्ये बॉल अडवतोय विकेट किपर. हो आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम कमबॅक, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. गोलंदाज अमित पाटील याचा एक चौकार जरूर आला, मात्र त्यानंतर गोलंदाजी लाईन आणि लेंथ अतिशय व्यवस्थित ठेवले. अगदी कुठल्या प्रकारचं रूम देताना दिसत नाहीये. त्याने पाहिलं की जसा रूम दिला होता, एक चांगला फटका खेळला होता काव्य, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मध्ये हा फटका सुद्धा जाईल बाउंडच्या बाहेर. एक क्लासिकल हो अडवला जातोय बॉल डीप मध्ये. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 3 रन्स कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 3 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 16 रन्स. ओव्हरची होते समाप्ती आणि या ओव्हरमध्ये तब्बल 10 रन्स आलेले आहेत. एकंदरीत बघितलं पण तर 2 ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर माहीम बी टीमचा स्कोर आहे 16 वर 2 विकेट. विशालचा तुझा नंबर ऍड नाही होता बरोबर. विशाल हा अनुपच्या नावावर विशाल खेळतोय. प्रसाद आउट झाला. सेकंडच्या हा विराज. मी आलो इकडे बसायला. आता तुला आता पण अनुप आणि काव्य खेळतोय. ऍड नाही होत रे त्याच्यामध्ये. हो तुझं ते आता काल 11 होता, आज 12:15 झाला, आता परत 2 वाजता बोलशील, परत संध्याकाळी बोलशील. संध्याकाळ झाली का मग परत उद्या बोलशील. नाही माझं काम काय, माझं काय त्याचसाठी आलेलो आहे इथे. हां सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई आयोजित ही स्पर्धा. हा ट्रॅकर बॉल होता, बॉल बॅक ड्राईव्ह, डिफेन्सिव्ह शॉट, अगदी रक्षात्मक पद्धतीने खेळला होता. काव्य आपण बघतोय स्ट्राईक एंडवर अतिशय चांगली क्लासिकल बॅटिंग करताना दिसतो काव्य. जे 2 त्याने जे फटके मारलेत खरोखरच क्लास फटके होते काव्याच्या बॅटमधून. एक चौकार, एक फटक्यावर 3 धावा आल्या होत्या. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते बॉलर. ह्या वेळेला बघितलं आपण जास्त टर्न झाला हा बॉल, स्विंग जास्त झाला होता, वाईटचा इशारा. पंचांचा डाऊन डील 1 हा बॉल जातोय, 1 अतिरिक्त रन मिळतोय. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 17 रन्स, 17 लॉस ऑफ 2 विकेट. मथाने टीम सुद्धा एक चांगली टीम आहे, तर या टीम समोर एक चांगलं टार्गेट ठेवावं लागेल माहीम बी टीमला. पुन्हा एकदा आपण बघितलं थोडासा बॉडी लाईनचा हा बॉल होता, रूम देताना दिसत नाही. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आहे यश चौधरी, लेफ्ट आर्मर. एक अप्रतिम गोलंदाज म्हटला जातोय. प्रत्येक गोलंदाजाला कमीत कमीत जास्तीत जास्त 2 ओव्हर टाकण्याची मुभा असेल या T20 मुकाबल्यामध्ये. VPL सीझन 13 आपण बघतोय. आणखीन एक चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, खाली राहिला होता हा बॉल, सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, येतोय हा डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितलं चांगली बॉलिंग केली होती यश चौधरीने, 6 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये सुद्धा चांगली बॉलिंग करताना दिसतो. एक वाईट जरूर टाकलाय, मात्र बॅटने एकही धाव या ओव्हरमध्ये आतापर्यंत दिलेली नाहीये. अगदी बांधून ठेवलेला आहे ते काव्य या फलंदाजाला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यश, लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप, हातातून बॉल निसटतोय. डेड बॉलचा इशारा पंचांचा. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर जाईल गोलंदाज यश चौधरी.
पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला होता. अप्रतिम फटका आहे. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी येतोय हा चौकार. 4 रन येतात आणि या 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 21 रन 21. अप्रतिम बॅटिंग, जबरदस्त कमालीची बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज काव्य म्हात्रे. चांगली बॅटिंग करताना दिसतो आपल्या टीमसाठी. हा दुसरा सामना आपण बघतोय मैदान क्रमांक 2 वर. मठाने वर्सेस माहीम बी या दोन टीम मध्ये ही मॅच. यश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 21 वर 2 ही स्थिती आहे सध्या माहीम बी टीमची. ऑन द राईज केलं होतं यावेळेला. बॉलच्या लाईन मध्ये थोडासा नव्हता फलंदाज. बीट होतोय, सरळ जातो बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. प्ले अँड मिस. अंतिम बॉल शेष. या ओव्हरचा हा स्पेल पूर्ण समाप्त होईल आणि यश चौधरीच्या स्पेल मधला हा अंतिम बॉल असेल. शेवटचा बॉल घेऊन जातोय यश चौधरी. हो, आणखीन एक चांगला बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 7च्या सरासरीने 21 धावा. या ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितलं चांगली बॉलिंग केली आहे. फक्त 5 धावा खर्च केल्या. एकंदरीत स्पेल जर आपण बघितला यश चौधरी याचा, तर यश चौधरीने 2 ओव्हरचा हा स्पेल टाकलाय ज्यामध्ये 1 विकेट आणि फक्त 11 धावा खर्च केलेल्या आहेत. कॅप्टन आहे का तुमचा बॉलर? स्वप्नील पाटील. वो दूसरा स्ट्राइक पे ना आता है. स्वप्नील पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 4था षटक घेऊन 3 षटकामध्ये 21 धावा आहेत आणि 2 विकेट सुद्धा गेलेले आहेत माहीम बी टीमच्या. हा दुसरा सामना आपण बघतोय वाडवळ प्रीमियर लीग 2026 VPL सीझन 13 मध्ये. आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम अशी स्पर्धा, भरपूर स्पर्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतोय. मात्र ही स्पर्धा, हा बॉल आपण बघितलं फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल येतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर होता सर्कलमध्ये, चांगली फिल्डिंग. लेग बायचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर. लेदर क्रिकेटमध्ये अशा प्रीमियर लीग खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये ही एक प्रीमियर लीग आपण बघतोय वाडवळ प्रीमियर लीग. एक JPL सुद्धा असते. अशा भरपूर स्पर्धा आहेत. मात्र काही क्रिकेटर जे आहेत वसईमध्ये आपण बघितलं, जे क्रिकेटर डोमेस्टिक क्रिकेट असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा खेळताना आपण बघितले, ज्यामध्ये तशीच सकाळी चर्चा झाली होती. आयुष म्हात्रे आपल्या वसई विरार परिसरामधला हा खेळाडू, अंडर 19 मध्ये ज्याने जबरदस्त कामगिरी केली आहे आणि आपल्या भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकू दिला. जो अंडर 19चा कॅप्टन आयुष म्हात्रे सध्या IPL मध्ये सुद्धा अगदी फॉर्म मध्ये खेळताना दिसतो आपल्याला.
चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, पुढे ठेवला होता हा बॉल, लाईन बघितली आपण तर ऑफस्टमच्या बाहेर. चांगली गोलंदाजीची सुरुवात या ओव्हरमध्ये करताना दिसतोय स्वप्नील पाटील. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर होई. एका बाजूने जर बघितलं तर काव्य म्हात्रे चांगली बॅटिंग करताना दिसतोय. हा सुद्धा चांगला फटका, अगदी चांगला ड्राईव्ह केला होता हा. कवचच्या दिशेने चांगली फिल्डिंग होते, मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या 1 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 23 रन. आमचे दोन्ही स्कोरर अतिशय चांगली स्कोरिंग करताना दिसतात. त्यानंतर DBNच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केले जाते यूट्यूबवर. स्वप्नील पुन्हा एकदा. ओ ह्या वेळेला एज आहे का अपील केली जाते, मात्र पंचांचं बोट उंच जाते. अशा प्रकारे ही विकेट जाईल आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. कौशिक पाटीलने अप्रतिम कॅच घेतला, त्याच्या ग्लव्स मध्ये हा बॉल जातोय आणि ही विकेट मिळते. विकेट नंबर 3 डाऊन. न्यू बॅटर इन होतोय, दीपेश पाटील जातोय बॅटिंग साठी. याच्यामध्ये ऍड असेल तर ओके, असं काय नाही असेल. नंबर आहे ना एक विकेट घेण्यामध्ये सफलता प्राप्त केलेली आहे गोलंदाज स्वप्नील पाटील याने. तिसऱ्याच बॉलवर विकेट मिळवले आणि तिसरा एक महत्त्वपूर्ण विकेट मिळते. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसतोय, जो स्ट्राईक एंडवर दिसतोय आपल्याला. दीपेश पाटील, चौथ्या बॉलवर विकेट मिळाली होती. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील. टॅप करायचं होतं बॉलला, बॉल जातोय. शॉर्ट दरम्यानचा फिल्डर आहे, सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग करतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. अंतिम एक बॉल शेष असेल या ओव्हर मधला. चांगलं षटक टाकताना दिसतोय गोलंदाज स्वप्नील. अंतिम बॉल हवेत खेळलाय. ओ मिडॉनचा फिल्डर, प्रयत्न चांगला होता कॅच घेण्याचा, मात्र कॅच सुटतोय. जीवनदान मिळतोय फलंदाजाला. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि अशा प्रकारे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे माहीम बी टीमची 24 रन, म्हणजे 6च्या सरासरीने वाटचाल करताना दिसते आपल्याला. प्रथम 4 ओव्हरमध्ये माहीम बी टीम. उर्वरित आणखीन 6 ओव्हर शेष. कमीत कमीत 60 ते 65 धावा यायला पाहिजे तर एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचू शकेल बॅटिंग करणारी माहीम बी टीम. तन्मय पाटील
बॉलिंग ट्रॅकवर येतोय. आतापर्यंत बघितलं आपण तर 3 गोलंदाजांचा वापर केलेला आहे. यश आपण बघितलं, त्यानंतर दुसरा गोलंदाज आपण बघितला अमित पाटील, त्यानंतर स्वप्नील पाटील. 3 गोलंदाजांचा आतापर्यंत वापर. आता हा चौथा गोलंदाजी मार्कवर येतोय. हे षटक 5वं असेल. तन्मय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. फिरकी गोलंदाज आहे. पहिलाच बॉल अतिशय चांगला टाकताना दिसतोय. विकेट किपिंग जर आपण बघितली अतिशय क्लोज करताना दिसतोय. विकेट किपर कौशिक, ज्याने एक विकेटच्या मागे कॅच पकडला होता. चांगली विकेट किपिंग करताना दिसतोय कौशिक. पहिलाच बॉल अप्रतिम टाकलाय गोलंदाज तन्मय पाटीलने. फिरकी गोलंदाज आहे तन्मय पाटील. फ्लाइट जास्ती दिलाय, आमंत्रित केलं होतं, आमंत्रण स्वीकार केलंय. हवेत खेळले हा बॉल स्वीपरच्या दिशेने. डीप मध्ये प्रोडक्शन होतं. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल विकेट किपर कौशिकच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि या 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 25 रन्स. लेफ्ट हँडर बॅटर काव्य म्हात्रे सध्या आपण बघतो स्ट्राईक एंडवर एकमेव असा फलंदाज जो आतापर्यंत यशस्वी आहे, ज्याच्या बॅटमधून धावा येताना दिसतात. 2 चौकार सुद्धा आलेले आहेत काव्याच्या बॅटमधून. फिल्डिंग मध्ये थोडीशी बदलाव केला जातोय, कारण लेफ्टी आणि राईटी चांगला कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे जो त्रास जाणवतोय या ठिकाणी फिल्डिंग करणारी टीम मथाणे या टीमला. ऑन साइडला डीप मध्ये जर बघितलं आपण, एक डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑनला फिल्डर आहे. पुढील बॉल यावेळेस जनरली पुश केलं होतं या बॉलला. कव्हर्स मध्ये चांगली फिल्डिंग होते. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 26 रन. 26 लॉस ऑफ 3 विकेट. टॉप ऑर्डरचे जे खेळाडू होते ते पूर्णपणे डगआउटमध्ये दिसतात आणि मधल्या फळीतले हे खेळाडू ज्यामध्ये ज्यामध्ये काव्या अँड दीपेश पाटील ही जोडी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो, दिशा दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र गॅप शोधू शकला नाहीये फलंदाज. सरळ पॉइंटचा जो फिल्डर होता त्याच्या हातामध्ये हा बॉल गेला होता. कुठल्या प्रकारची धाव नाही या बॉलवर. चांगली फिल्डिंगची सजावट सुद्धा पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा फ्लाइट दिली होती, संधी या ठिकाणी आणि विकेट स्टंपिंगच्या रूपाने फलंदाज दीपेश पाटील इज आउट. हा चौथा फलंदाज बाद होतोय, तो माहीम बी या टीमचा. आणखीन एक हादरा लागतोय माहीम बी टीमला. कौशिक पाटील विकेट किपर अगदी चतुराई दाखवली. बघितलं आपण, थोडंसं फ्लाइट दिलं होतं पुढे येण्यासाठी, भाग पाडलं होतं, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल मिस झाला. विकेट किपर अतिशय चतुर चाणाक्ष होता कौशिक पाटील, ज्याने चांगली विकेट किपिंग केली आणि स्टंपिंगच्या रूपाने हे विकेट जाते दीपेश पाटील याची. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी सुहास म्हात्रे आणि काव्या म्हात्रे हे पिता आणि पुत्राची जोडी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण 2 बंधू बघितले असतील, मात्र पिता आणि पुत्राची जोडी मैदानामध्ये, म्हणजेच जे नवीन बॅटर गेलेले आहेत ते सुहास म्हात्रे यांचं फिटनेस अगदी जबरदस्त फिटनेस पाहायला मिळेल. बाप बेटाची जोडी बघूया काही चमत्कारिक खेळ करते का. मात्र नक्कीच प्रभावित केलेला आहे या मॅचमध्ये. जर बघितलं जे फटके खेळलेले आहेत काव्य म्हात्रे याने, अतिशय चांगले फटके खेळलेत. एक विकेट गोलंदाज तन्मय पाटीलच्या नावावर सुद्धा जाते. एक सफलता तन्मयच्या नावावर. विकेट किपिंग कौशल याची अतिशय कौशिक याची अतिशय चांगली आहे.
ह्या वेळेला आपण बघितलं पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती. चांगला लेग ब्रेकचा मारा, चांगलं षटक टाकलंय. या ओव्हरमध्ये फक्त 2 रन्स खर्च केल्या, 1 विकेट सुद्धा मिळवलं. एक सफल ओव्हर पूर्ण करताना दिसतोय गोलंदाज तन्मय पाटील. आणि 5 ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर माहीम बी टीम प्रथम बॅटिंग करत असताना 26 वर 4 विकेट. दोनच कॉमेंटेटर मला वाटतं एकच ग्राउंड आहे. दोनच असं त्याला सांगितलं होतं ना, एकच ग्राउंड आहे. 3 दिवस त्याला एकच ग्राउंड आहे. स्वप्नील पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. 1 विकेट स्वप्नीलच्या नावावर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या फक्त 2 आणि 1 सफलता सुद्धा त्याच्या हाती लागली होती. तोच गोलंदाज स्वप्नील पाटील समोरच्या एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर येतोय. सुहास म्हात्रे यांना काव्य म्हात्रे ही पिता पुत्रांची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. या जोडीला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल माहीम बी टीमसाठी. यावेळेस बघितलं चांगला बॉल अगदी जंटली पुश केलं होतं. पुन्हा एकदा मिड ऑफला रनआउटची संधी. अगदी हलक्या पावलाने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता काव्याने. घातक ठरू शकलं असता. ही विकेट जाण्याची शक्यता होती रनआउटच्या रूपाने. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 27 वर 27. धोनी सुद्धा लेफ्ट हँडर आहेत. हो यावेळेला बघितलं ग्लान्स केले बॉलला. फाईन लेगच्या दिशेने अतिशय फाईन तो बॉल. चांगली फिल्डिंग. मात्र 1 रन कंप्लीट. या सिंगलने टीमचा स्कोर 28 वर जाऊन पोहोचतोय. (28) लॉस ऑफ 4 विकेट. चांगला फटका जरूर मात्र या फटक्यामध्ये शोधलं होतं फिल्डरला. कवचच्या हातामध्ये सरळ बॉल जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. कदाचित असं वाटते की विकेट वाचवून खेळणार. ओ ह्या वेळेला बघितलं पुन्हा एकदा जास्त ताकद लावताना दिसत नाहीये फलंदाज काव्य म्हात्रे. तर जेवढे डॉट बॉल जातील तेवढं प्रेशर वाढत जाईल. कारण तुम्हाला एक टार्गेट सेट करायचं. समोरच्या टीमला एक चांगलं टार्गेट द्यायचं आहे. समोरची टीम जर बघितली तर एक चांगली मजबूत टीम म्हटली जाते. त्या टीमला टार्गेट द्यायचं असेल तर नक्कीच चांगली फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. आणि 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 29 रन. खूपच कमी टोटल स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ चांगला फटका आहे मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर होता. समोर येतोय चांगला फिल्डिंग करतो. थ्रो होईल तोपर्यंत 1 रन पूर्ण करतात दोन्ही बॅटर. ओव्हरची होते समाप्ती. आणि अशा प्रकारे 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 30 रन. 6च्या सरासरीने ही वाटचाल केलेली आहे. आणि उर्वरित 4 ओव्हर शेष. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला याचप्रमाणे जर झाला तर जास्तीत जास्त 60-50 दाखवतोय. 36 बॉल मध्ये 30 रन आलेले आहेत आतापर्यंत.
म्हणजे 6 पेक्षा कमी सरासरीने वाटचाल करताना दिसतोय माहीम बी संघ. तन्मय पाटील येतोय, अगदी चांगली बॉलिंग करतोय तन्मय. रहस्यमय फिरकी गोलंदाज म्हटलं जाईल तन्मय पाटील याला. पहिल्या ओव्हरमध्ये एक सफलता, 2 फक्त धावा दिल्या होत्या. फ्लाईट जास्ती ते जेवढी तुम्ही फ्लाईट द्याल ना तेवढा बॉल टर्न सुद्धा होतोय, एक खासियत आहे. हा बॉल थोडासा फास्ट टाकला होता यावेळेला. दोन्ही सुद्धा लेफ्ट हँडर बॅटर आहेत तन्मय पाटीलच्या समोर. सुहास मात्रे स्ट्राईक एंडवर आपल्याला दिसतोय. भरपूर फ्लाईट दिली होती यावेळेला. लेफ्ट शॉटच्या अंदाजामध्ये हा फटका, बॉल सरळ निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. थोडासा कान मंत्र दिला जातो कॅप्टन कडून की फ्लाईट जी होती, जास्त फ्लाईट, फुलटॉस बॉल पडला होता, त्यामुळेच एक चांगला फटका सुहास म्हात्रेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चौकार येतोय. या चौकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 34 वर. भरपूर वेळेनंतर थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या दिशेने फिल्डर होता, कुठल्या प्रकारची धाव नाहीये. भरपूर वेळेनंतर एक मोठा फटका मागच्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा स्ट्रेट टू फिल्डर. तन्मय पाटील चांगली बॉलिंग करतोय. यावेळी फटका चांगला आहे. बॉल जाईल लॉंग ऑफला. फिल्डर तैनात. एकच धाव पूर्ण होईल आणि या एक धावेने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 35 वर. मॅच चालू आहे हो शिवाजी अप्पावर. तन्मय पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. तुमचीच मॅच चालू आहे. वाडवळ प्रीमियर लीग चालू आहे तुमची. शिवाजी अप्पाला तुम्हाला नाही माहिती आहे? हा वसई शिवाजी अप्पाला चालू आहे. हा 24 टीम आहेत ना, तर आज खेळतात जेवढ्या आहेत त्या. 2 ग्राउंडवर खेळतात तिकडे. वाडला तुम्ही असाल सोमवंशी. हा 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 हा. ओके. शिवाजी अप्पा आहेत, शिवाजी अप्पा. हा हा हा. बॉलर 7 ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 धावा, 3 ओव्हर शेष. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर 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 दीपेश चौधरी येतोय. 3 ओव्हर शेष आहेत. स्कोर अगदी कमी दिसतोय आणि असं वाटायला लागले की हा लो टोटल सामना आपल्याला पाहायला मिळेल का. अगोदरच म्हटलं होतं की मथाने टीम ही एक मजबूत टीम म्हटली जाते. रेग्युलर क्रिकेटर या टीममध्ये आहेत. बॉलिंग लाईनअप मथाने टीमची अतिशय चांगली म्हटली जाते आणि त्याच प्रकारे ही बॉलिंग झालेली आहे पहिल्या इनिंगमध्ये. सुहास मात्रे स्ट्राईक एंडवर. थर्डमॅन थोडासा स्ट्रेट केला जातोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय दीपेश चौधरी आहे, लेफ्ट आर्मर आहे. हाफ ट्रॅकर बॉल, पहिलाच बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 36 रन, 36. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर. पुन्हा एकदा आपण बघितलं ऑप्शनच्या बाहेर हा बॉल होता, मात्र यावेळेस लाईन चांगली होती.
शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. सरळ विकेट किपरच्या ग्लव्जमध्ये हा बॉल जातोय. येतो हा डॉट बॉल. कमबॅक चांगले केले. पहिला व्हाईट बॉल टाकल्यानंतर दीपेश चौधरी याने लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल थोडासा पुढे ठेवलाय. व्हाईट यॉर्कर, चांगली गती, लेंथ अतिशय चांगली ठेवली होती. लाईन अतिशय चांगली आहे. पहिले दोन्ही बॉल डॉट केलेले आहेत. सुहास म्हात्रे याला थोडंसं प्रेशरमध्ये आणलेलं आहे. आणि जी धावसंख्या यायला पाहिजे होती ती धावसंख्या आलेली नाही आतापर्यंत. थोडासा खुड लुकमध्ये हा फटका खेळलाय. बॉल येतोय थर्डमॅनच्या दिशेने, मात्र थर्डमॅन अगोदर स्ट्रेट केला होता गोलंदाज दीपेश चौधरी याने. माहिती होतं दीपेशला की ते थर्डमॅनच्या दिशेने बॉल येऊ शकतो, त्यामुळे जो थोडासा वाईट होता थर्डमॅन त्याला थोडा स्ट्रेट केला होता. एक फक्त सिंगल मिळते यावेळेस. काव्य म्हात्रे स्ट्राईक एंडवर येतोय. एक मात्र फलंदाज ज्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत या इनिंगमध्ये. चांगला फटका आहे, मात्र फिल्डर थोडासा बीट केलं फिल्डरला आणि बॉल निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. फाईन लेगच्या दिशेने 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट, मनगटाचा चांगला वापर केलाय या फटक्यामध्ये काव्य म्हात्रेने. आणि नजाकत भरा हा फटका काव्यच्या बॅटमधून येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 41 रन, 41 लॉस ऑफ 4 विकेट. स्टान्स आपण बघितलं अतिशय सुंदर आहे. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर नव्हता या फटक्यामध्ये. जसं म्हटलं जाते मोबाईलमध्ये नेटवर्क, तसंच क्रिकेटमध्ये फुटवर्कचा तुमचा वापर फार महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. अगदी लवकर षटक संपवताना दिसतोय गोलंदाज दीपेश चौधरी. ओव्हरची होते समाप्ती आणि 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे माहीम बी टीमची धावफलकावर 41 वर 4 विकेट. फक्त एकटाच तो मारतो, तो पण कट वगैरे मारतो म्हणून. बॉलर अमित पाटील सेकंड टाकली तो ना, पहिली टाकली ना त्याने, पण सेकंड टाकली त्याने. हा थोडा बिझी आहे मी, नंतर मला कॉल करतो. अरे मी बोल रहा हूं तू देख अभी संडे को अगर आरसी आ जाएगा तो बोलेगा फिक्सिंग. 2 ओव्हर शेष आहेत. कालच ना तो कॅच घेतलेला, पाय लागलेला होता बॉल. मी बघितली मॅच वाटते ती वाली. तो कालची का परवाची मॅच तो त्यांनी विकेट दिला. चालते काय दुसरा अँगल दिखाय ना, एक अँगल. अरे मॅच बहुत फिक्सिंग है. हो, पहिलाच बॉल अतिशय चांगला, अगदी बॉडी लाईनचा हा बॉल होता. आतमध्ये आला. सुहास म्हात्रेला थोडंसं संभ्रमामध्ये पाडलं या बॉलने. अतिशय चांगली गोलंदाजी. अमित स्पेसर गोलंदाज आहे ज्याने दुसरं षटक टाकलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये खूप कमी धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय अमित पाटील. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातोय लॉंगांच्या दिशेने. आणखीन चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, लेन बॉल टाकला होता. बघितला आपण. पुन्हा एकदा विकेट किपरच्या ग्लब मध्ये हा बॉल जातोय. चांगली बॉलिंग. अमित पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर.
ओ आणखीन एक चांगला बॉल आतमध्ये आला होता. काय जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय. अगदी जाग्यावर बांधून ठेवलेला आहे सुहास म्हात्रे याला. गोलंदाज अमित पाटीलने अप्रतिम बॉलिंग. बॉलिंगसाठी अतिशय चांगली म्हटली जाते ही बॉलिंग करणारी टीम मथाणे. स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे या टीम मध्ये. ओव्हर द विकेट. चांगला फटका बॉल बॅक ड्राईव्ह, मात्र फिल्डिंग जवळ आपण बघितली तर नक्कीच वाखाणण्याजोगी. स्ट्रेट बॉलर आपल्या फॉल थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग करताना दिसलाय गोलंदाज अमित पाटील. पहिले 4चे 4 बॉल डॉट. यावेळेस फटका चांगला आहे. कट शॉट बॉल जाईल पॉइंटच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जागा बनवली, बॅकफूट वर गेला आणि चांगला कॅप शोधला. पॉइंटच्या बाहेर या बॉलला पाठवलं सुहास म्हात्रेने चौकारासाठी. 4 रन. चार रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 45 रन्स. भरपूर वेळानंतर धावसंख्या वाढताना दिसली आपल्याला. ओ आणखीन एक चांगला बॉल, बॉडी लाईनचा बॉल. अगदी शरीरावर मारा केला होता. जसं बॅटर मूव्ह होतो त्याप्रमाणे बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी करताना दिसतोय अमित. ओव्हरची होते समाप्ती आणि एकंदरीत बघितलं आपण 9 ओव्हरची समाप्ती. 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने माहीम बी टीमचा स्कोर आहे 45 रन्स. भाऊ आहे ना. त्याला पण कंटाळा आला मॅच बघायला. दीपेश चौधरी येतोय बॉलिंग ट्रॅकवर अंतिम षटक घेऊन. देत ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येतोय दीपेश. ओ गती चांगली होती मात्र लाईन खराब. डाऊन डिलेग हा बॉल. फाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. 1ने टीमचा स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 46 रन्स. अंतिम षटक प्रगतीपथावर. स्ट्राईक एंडवर आहे काव्य म्हात्रे. ओ खोलवट टप्प्याचा बॉल. अगदी रक्षात्मक पद्धतीने खेळला होता हा बॉल. आपल्या फॉलमध्ये चांगली फिल्डिंग करतोय दीपेश. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता नाही. पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रन्सने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो माहीम बी टीम 48 रन्स 48. लॉस ऑफ 4 विकेट. खूपच कमी रन्स स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हे टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकणार नाही. हे इनफ टोटल नाही आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. अचूक टप्प्याने बॉलिंग करताना दिसतोय गोलंदाज दीपेश चौधरी. कुठल्या प्रकारची मुभा देत नाहीये. हात मोकळे करून खेळण्याची संधी देताना दिसत नाहीये दीपेश चौधरी. जबरदस्त बॉलिंग. कमालीची बॉलिंग केलेली आहे दीपेशने. ओ ह्या वेळेला जागीच बॉल राहिला होता. रनआउटची संधी मात्र 1 रन कंप्लीट. एक चिकी सिंगल कंप्लीट केलेली आहे. या चिकी सिंगलने टीमचा स्कोर 49 वर जातोय. दोन बॉलचे अंतिम. यावेळेस सुहास म्हात्रे स्ट्राईक एंडला.
कट करण्याचा प्रयत्न चुकतोय. एज लागले का? यस, एज लागले. विकेट. फलंदाज होईल बाद. कौशिकने चांगली विकेट किपिंग केलेली आहे. आतापर्यंत विकेटच्या मागे 2 कॅच आणि 1 स्टंपिंग. 3 विकेटवर नाव नक्कीच कौशिकचं आहे. अंतिम 1 बॉल शेष. धावसंख्या 49. शेवटचा बॉल बाकी असेल या इनिंग मधला. अमित वर्तक नवीन बॅटर जातोय बॅटिंग साठी. नंबर है क्या उसका उधर पे देख। आएगा नंबर। दे जल्दी दे, है तो जल्दी दे। बोल नंबर बोल। 92 9 8 हाँ 92 32 हाँ 32 49 49 17 सुमित ना। अंतिम बॉल. यावेळेला हा बॉल जातोय गलीच्या दिशेने. 1 धाव. कंप्लीट लेग बायचा इशारा. आणि अगदी बरोबर आपण बघितलं तर 50 रन्स पूर्ण झालेले आहेत 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने. आणि 51चं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी मथाणे या टीमला. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. SK विरार वर्सेस केळवे ए या 2 टीम मध्ये ही मॅच असेल. SK विरार बी वर्सेस केळवे ए या 2 टीम मध्ये मॅच. दोन्ही टीम कॅप्टन. आपण टॉस साठी जायचं आहे. टॉस करण्यासाठी दिखा उधर दिखा जरा उसका स्टिक दिखा जरा। अबे किधर है? मेडिकल किट जिथे नाही ठेवले तिथे ठेवले वाटतं। Hello, mic check. कुछ देख क्या गिरा देगा आकाश तो देख सीट गिर गया वो लोग का मखाने का जी मखाने आणि बैटिंग माइंड किधर है 50 के लिए 50 कहां हो रहा लिस्ट लिस्ट कुठे ए ए लिस्ट दे मथाने का इनको जरा वो दे वो देखो लिख के दिया आज से वो दे
वो देख आकाश, वो देखो आया, देखो मेरे नाम वाला बंदा, वो देखो उसका नाम भी अखिलेश है। क्या बैटिंग करता वाले, उसकी बैटिंग देखना अभी तू अगले मैच में। पेस बॉलिंग डालता है, ओपनिंग ओपनर बैटिंग, तोड़म ताड़ वाला बंदा है। बड़ा टूर्नामेंट खेलता है वो इधर, तो पता नहीं कब आ गया। दिखा वो लोग का लिस्ट, दिखा ना, ए लिस्ट दिखा सबका। आकाशी का, आकाशी नहीं, दूसरा दिखा, और एक दिखा ना, वो है ना लिस्ट। ये ग्रुप ए का है, ग्रुप बी देना। ये देख अखिलेश सावे, ये देख अखिलेश सावे, बैटिंग खतरनाक करता है बंदा। इधर बजाओ यार। ओ माय, लोगों को जान दे ना उधर पे, जान दे स्ट्राइक नॉन स्ट्राइक पे ना जान दे। एक वो है रे अमित पाटिल है, और एक ये पता नहीं क्यों रे कुठं आता बॅटरी गेला होता वाटते। क्या हो, गलती से लग गया बोलती। स्ट्राईकला कोण जाणार आहे ते गेले की मग सांग। अभी तक नहीं बोले वो अभी। अमित पाटिल और तन्मय पाटिल ना, लिस्ट पकड़ के। क्या हो गया रे, कोण गेला स्ट्राईकला? नॉन स्ट्राइकर अमित पाटिल ना, बॉलर 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 क्या हुआ मात्र फर्स्ट ओवर। गाव फिरून आलो मी, ते तिकडे मागे आहे, तिकडे ते तिकडे घर आहे, त्याच्या मागे तिकडे जायचं काय लेफ्ट टाइम टाकतो का हा, कुठलं घर, आणि ते समाज मंदिर आहे ना त्याच्या मागे, तिकडे त्यांचा बँक आहे, तिकडे लेफ्ट टाइम वाटतं। जेवण आलं एवढी लवकर? हा त्यांचं चालू झालं तिकडे जेवण। हा का, म्हणजे सर्वांना जेवण आहे का? हां
वेलकम वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2026 VPL सीझन 13 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फक्त 51चं टार्गेट ठेवलं आहे मथाणे टीम समोर. माहीम बी टीमने पहिला बॉल पहिलाच बॉल चांगला स्लाइस केलंय आणि पाठवले बॉलला थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता डीपमध्ये, प्रोटेक्शन होतं, फक्त एकच रन मिळेल. सिंगलने ऑफ दी मार्क होतोय फलंदाज जो स्ट्राईक एंडला होता तन्मय पाटील. नॉन स्ट्राईकचा फलंदाज अमित पाटील सध्या आपण बघतोय जो स्ट्राईक एंडला येताना दिसतोय. पहिल्याच बॉलवर सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे ती मथाणे या टीमची. अगदी यंगस्टर आहे तो म्हणजे काव्य म्हात्रे, ज्याने बॅटिंग चांगली केली आहे. बॉलिंगसाठी सुद्धा आपण बघतो अगदी पहिलं षटक घेऊन आलेला आहे काव्य म्हात्रे. ऑन साइडला टर्न करत होता, एच लागले, बॉल जातो विकेट किपरच्या मागे. थर्डमॅनचा फिल्डर नाही अडू शकत हा बॉल. बॉल सरळ निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. खरा फिल्डिंग थर्डमॅनच्या फिल्डरच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे हा चौकार येतोय. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 5 रन. पुन्हा एकदा काव्या, पुन्हा आपण बघितलाय दिशा दाखवल्या पुन्हा एकदा. हा सुद्धा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंग करता दिसतोय बॅटर अमित पाटील. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार, एक नशिबाचा चौकार आला होता, मात्र हा फटका अतिशय चांगला होता अमित पाटीलच्या बॅटमधून. या 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 9 रन्स. फक्त 5च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत, मात्र पहिल्याच आपण बघितलं 3 बॉलवर धावा आलेल्या आहेत तब्बल 9. असं वाटते की हा सामना अगदी लवकर संपवतील. 5 ते 6 ओव्हरमध्ये हा मॅच संपवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जेवढ्या मॅच लवकर तुम्ही संपवाल ना तेवढा तुमचा नेट रन रेट जो आहे तो वाढला जाईल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे कव्हर पॉइंटच्या दिशेने. फिल्डर होता सर्कलमध्ये, चांगली फिल्डिंग करतो, मात्र एक धाव काढण्यासाठी रोखू शकत नाही बॅटरला. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो डबल फिगरमध्ये 10 वर. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा काव्य म्हात्रे. लेफ्ट आर्मने आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. वय कमी आहे, इमर्जिंग खेळाडू आहे काव्य म्हात्रे. नक्कीच येणाऱ्या काही वर्षामध्ये एक चांगला क्रिकेटर बनून तो आपल्या समोर येणार आहे, कारण आज त्यांनी बॅटिंगसुद्धा चांगली, तंत्रशुद्ध फटके त्याच्या बॅटमधून पाहिले. बॉलिंगसुद्धा आपण बघितली, बॉलिंग ॲक्शन बघतो आपण अतिशय चांगली आहे. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय काव्य म्हात्रे. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. ओव्हरची होईल समाप्ती आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 51चं टार्गेट चेस करत असताना मथाणे टीमचा स्कोर झालेला आहे 10 रन्स. कुठलाही विकेट नाहीये. विशाल राऊत दोस्त ना. विशाल राऊत येतोय बॉलिंग ट्रॅकवर.
ज़्यादा जाएगा ट्रेनिंग उतना इम्पोर्टेंट नहीं रहता मैं कितना छोड़ दूँ अपन पार्ट टाइम है अपने तो उतना लेन देना नहीं देता हूँ वो जो फुल टाइमर है ना उसके लिए काफ़ी है तो बोल देने का ना कि ये प्रैक्टिस कर लेता हूँ ऐसा बोलना डायरेक्ट बता देने और बोलने का मेरे को पहले इन्फॉर्म नहीं था मेरे को बाद में इन्फॉर्म किया ओ व्हाट ए शॉट, जबरदस्त फटका, स्लॉट मध्ये हा बॉल होता आणि या बॉलला सरळ पाठवलं लॉगांच्या बाहेर. षटकार, पहिला षटकार ग्राउंड नंबर 2 वर आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज होता स्ट्राइक एंडवर अमित पाटील. अप्रतिम शॉट, थोडासा बॉल पुढे ठेवला होता स्लॉट मध्ये आणि जसा बॉल स्लॉट मध्ये मिळाला त्या बॉलला मार्ग दाखवला पार्किंग लॉटचा. या षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 16 रन्स. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका अमित पाटीलच्या बॅट पडून. नवीन बॉल घ्यावा लागला नवीनच गेला पाय इतका सोड झाले ना पहिला ओव्हर झाला पहिला बॉलच मारला तो मारे एवढं मी ते 6 मारले याने मारलं टेनिस का मारा एक कंप्लीट ऑलराऊंडर प्लेअर म्हटला जातोय मथाणे टीमचा अमित पाटील याला आणि त्याच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या ग्राउंडवर आजच्या दिवसामधला हा पहिला षटकार येतो. पहिल्या मॅचमध्ये एकही षटकार पाहायला मिळाला नव्हता आणि पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा दुसऱ्या मॅचमध्ये षटकार आला नव्हता. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये दुसऱ्याच बॉलच्या पहिल्या बॉलवर षटकाराने स्वागत केलेलं आहे विशाल राऊत याचं अमित पाटील याने. अप्रतिम शॉट, जो साऊंड आला होता त्या साऊंडवरच समजलं होतं का हा फटका अगदी सीमारेषेच्या बाहेर जाईल. पुन्हा एकदा विशाल राऊत बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला, हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय फलंदाज अमित पाटील. अप्रतिम शॉट, हा ट्रॅकर बॉल कंट्रोल पूलचा हा फटका डीप स्कोअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय. सरळ षटकारासाठी अमित पाटीलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 22 रन. 22 विदाउट लॉस. टेनिस क्रिकेटमध्ये बॅक टू बॅक 6 मध्ये 6 ठोकलेले आहेत अमित पाटीलने. हो, ह्या वेळेला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर गतीमध्ये मिश्रण केलं होतं, थोडं कमी गतीने हा बॉल टाकला गोलंदाज विशाल राऊतने. हा बॉल येतो डॉट, विकेट किपरच्या हा ग्लोव्स मध्ये बॉल जातोय. छोट्या रनअपनी बॉलिंग करतोय विशाल. बॉल बॅक ड्राईव्ह, अतिशय चांगला खेळा होता, मात्र आपल्या फॉलमध्ये चांगली फिल्डिंग करतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर. सोडून दिला होता हा बॉल, कारण अगोदरच जज केलं होतं की हा बॉल वाईड साठी जाईल आणि पंचांचा सुद्धा इशारा होता वाईडचा. एक अतिरिक्त रन मिळेल, 1 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 23 रन. ओ, यावेळेला मिड ऑफच्या दिशेने गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला होता अमित पाटीलने, मात्र फिल्डिंग ऑफ साईडला अगदी चुस्त आहे. पहिले 2 बॉलमध्ये 2 बिग हिट आपण बघितले, एक लॉंग ऑन, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग. 2 बिग हिट आपल्याला पाहायला मिळाले. ओ, कट करण्याचा प्रयत्न यावेळेला चुकतो फलंदाज. कमबॅक अतिशय चांगलं केलं मागच्या 4 बॉलमध्ये गोलंदाज विशाल राऊत याने. ओव्हरची होते समाप्ती आणि एकंदरीत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 23 रन.
अप्रतिम कॅच, विकेट, फलंदाज होईल बाद. विराटचा हा अप्रतिम कॅच होता. फटका तर चांगला होता मात्र स्ट्रेट टू फिल्डर, अप्रतिम कॅच आणि विकेट जाते. फलंदाज तन्मय पाटील इज आउट. यश चौधरी नवीन बॅटर बॅटिंगसाठी जातोय. त्यांनी पहिलं षटक टाकलं होतं, चांगला स्पेल टाकला होता. एक सफलता हाती लागली होती. फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या 2 ओव्हरमध्ये. 5.50च्या सरासरीने गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्यांनी केली होती. तोच खेळाडू यावेळेस क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी जाताना दिसतोय आपल्याला. लेफ्ट हँडर आहे यश चौधरी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहे काव्या म्हात्रे. ओ पहिलाच बॉल फेस करत असताना आपण बघितला. बॅकफुटला येऊन कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल काव्या. प्रेशर नसेल जास्त मथाणे टीमवर. आउटसाइड एज आहे. हा बॉल येतोय स्क्वेअरिश थर्डमॅनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर होता, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये. तर त्या अगोदर 1 रन कंप्लीट केले. आपलं खातं ओपन केलंय यश चौधरी याने आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 24 वर. अमित पाटीलची कमालीची बॅटिंग आहे, अद्भुत बॅटिंग केलेली आहे अमित पाटीलने. 9 बॉलमध्ये 21 वर बॅटिंग करतो आणि 2 षटकार या इनिंग मध्ये सामील आहेत. ग्लान्स करायचा होता, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 25 रन 25. पुन्हा काव्य आपल्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्मने यावेळेस ड्राईव्ह केला होता, संधी होती रनआउटची. ओ थ्रो खराब, आणखीन खराब बॅकअप सुहास म्हात्रे यांच्या मार्फत. आणि अशा प्रकारे 1 रन या ठिकाणी कंप्लीट आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचेल मथाणे टीमचा 26 वर. यानंतरचा जो सामना आहे तो सामना SKB वर्सेस केळवे ए या 2 टीम मध्ये असेल. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा क्लीन बॉल, जबरदस्त बॉल. बेल्सला ट्रिप करून हा बॉल गेला आणि त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे तो फलंदाज यश चौधरी याचा. लवकरच बाद केलेल्या यश चौधरी याला आणि जबरदस्त गोलंदाजी, चांगला कमबॅक केले आपल्या टीमसाठी गोलंदाज काव्य म्हात्रे यांनी. निहार पाटील नवीन बॅटर बॅटिंग साठी जाताना दिसतो आपल्याला. दोन विकेट आतापर्यंत आपण बघतोय
समाप्ती, चांगलं षटक टाकलं. या षटकामध्ये खूपच कमी रन्स दिल्या. 2 विकेट सुद्धा अगदी सफल ओव्हर कंप्लीट करताना दिसलाय तो गोलंदाज काव्य. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 26 रन, 2 विकेट. कौन है न्यू बॉलर? तेरे भाई को बोल के जाना, वो लिखते रहेगा, मैं उसको बताता रहूंगा ऐसा कुछ। अरे वैसा वाला खाना नहीं है ना मेरे पास, तो आके उधर लेके खाने वाला है उधर नहीं ऊपर है। बॉलर नेम दादा, बॉलर बॉलर मोहक सावे सावे ए ले तेरे को शेअर कर रहा हूं मैं। बघितलं असेल काय करणार नाही तेवढा, मी त्याला केसला वायर तोडून जायचे तो आपल्याला मेरे स्कॅन कर ना हॅलो मी डिमांड जो आहे डिमांड वसंत नाही आपला इकडचा बाबूला हा मग तू येतो ना यासाठी ये ना तू नाही नाही तू ये ना बाबा, किती कॅश आहे तू इकडे आता? सर मोबाईल नंबर बोलते ना 95 पहिला पेमेंट हातात घे, आता मला क्रेडिट घे, मला फोन कर, तेरे को आएगा ना पेमेंट, तू हातात घे, काय पण कर. नाही नाही तर आज तेच बोला, नाही तर मग कसं टाइम आता किती आले? 27 झाले अजून एवढं मागे ये वाला ना. पहिला बॉल वाईड येतोय, 1 रन मिळते. 1 ने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय 27 वर. आणि बॉलिंग ट्रॅकवर आलेल्या गोलंदाज मोहक आलेला आहे. मोहक सावे बॉलिंग ट्रॅकवर. आणखीन एक चांगला बॉल. बॅटिंगसाठी जोडी जर आपण बघली, अमित पाटील आणि क्रमांक 4 वर बॅटिंगसाठी आलेला आहे तो निहाल पाटील. हे 2 बॅटर आपल्याला दिसतात. जास्त मोठं टार्गेट नाहीये, 51चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी मथाणे टीम समोर. चांगला फटका आहे, मात्र सरळ फिल्डरच्या हातामध्ये थोडीशी मिसफिल्डिंग. 1 रन पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 28 रन, 28. लॉस ऑफ 2 विकेट. चांगला ड्राईव्ह, मात्र फिल्डरला शोधलं या फटक्यामध्ये. निहार स्ट्राइक एंडवर आहे. ओहो, गॅप कोण खेळण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा घातक ठरू शकला असता. विकेट जाण्याची शक्यता होती. स्वतःनेच शॉट खेळून कॉल केला होता निहार पाटीलने, मात्र मिड ऑफच्या दिशेने चांगली फिल्डिंग. कुठेतरी प्रेशर बनवताना दिसतात गोलंदाज. मागच्या ओव्हरपासून मॅच थोडीशी आपल्या बाजूने घेताना दिसतात फिल्डिंग करणारी. गॅप शोधला नाही. पुन्हा एकदा 3च्या 3 बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये जाताना दिसतात आपल्याला. अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज मोहक सावे. वेळेबद्दल मात्र सहकार्य करायचं प्लीज. सर्व खेळाडूंना विनंती असेल, कारण आपल्याला
10 षटकांचे सामने आहेत, तर 6 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत एक ग्राउंडवर. तर वेळेबद्दल नक्कीच तुम्ही सहकार्य करा. लिलेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. लिलेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिला बॉल घेऊन जाईल लिलेश. अमित पाटील आहे स्ट्राईक एंडवर. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल. व्हाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 29 रन. आणखीन जर आपण बघितलं तर 22ची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. हो, हलकीशी अपील झाली होती, मात्र इम्पॅक्ट बघितला लेग स्टंपच्या थोडासा बाहेर असावा. बॅकवर्ड ऑफ द पॉईंटच्या दिशेने बॉल जातो. लेग बॅटचा इशारा पंचांचा. 1 रन पूर्ण केला होता दोन्ही फलंदाजाने. या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 30 रन. आणखीन 21 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एवढं मोठं आव्हान नाही आहे, मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यानंतर 2चे विकेट 2 हादरे दिले. त्यानंतर कुठेतरी असं दिसतंय की स्कोर थांबलेला आहे. डाऊन लेग. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन आणखीन मिळेल. कंट्रोल गोलंदाजी टेम्परामेंटने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना, तरच तुम्ही या मॅचमध्ये शेवटपर्यंत जाऊ शकाल. नाहीतर नक्कीच आपण म्हणू शकतो या मॅचवर वर्चस्व जे आहे ते मथाणे टीमचं वर्चस्व दिसतं आपल्याला. सरळ बॉलच्या हातामध्ये खेळला जातोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 2 चांगली विकेट आपण बघितलं. पहिला बाद केलं होतं ते तन्मयीला. त्यानंतर एक महत्वाचा खेळाडू म्हटला जातोय तो म्हणजे यश चौधरीला सुद्धा बाद केलं होतं, ते म्हणजे काव्य म्हात्रे याने. चांगला फटका. जबरदस्त कडक शॉट. बॉल सरळ निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट. भरपूर वेळेनंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय स्कोरबोर्डवर 35 रन. आणखीन एक चांगला फटका आहे. स्लाइस केलं बॉलला. कॅप शोधलाय. बीट केलंय फिल्डरला आणि बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार येतात फलंदाज नेहल पाटीलच्या बॅटमधून. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 39 रन्स. हा बॉल थोडंसं गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं यावेळेला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल ठेवला होता गोलंदाजाने. 2 चौकार लागल्यानंतर हे वापसी अतिशय चांगली म्हणू शकतो आपण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे लिलेश. हो, आणखीन एक चांगला बॉल लिलेश याचा. धावसंख्या धबलकावर 39 आहे. आणखीन 12 धावांची आवश्यकता असेल. 12.
ओव्हरची होते समाप्ती. आतापर्यंत ओव्हर झालेले आहेत ते 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 रन्स धावफलकावर. उर्वरित आणखीन 5 ओव्हर शेष आणि 5 ओव्हरमध्ये 12 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी मथाणे टीमला. विराज येतोय बॉलिंग ट्रॅकवर. फक्त 12 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. विराज फिरकी गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द स्टंप. पहिलाच बॉल फुल टॉस. चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने. बॉलला सरळ पाठवलंय. 4 रनसाठी चौकार. अमित एक अटॅकिंग बॅटर म्हटला जातोय. 2 षटकार सुद्धा ठोकलेले आहेत अमितने. आणि चौकार जर आपण बघितलं तर जवळजवळ हा 3रा चौकार या इनिंग मधला अमितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावेची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल केलंय अमित पाटील याने. ओव्हर द विकेट. आणखीन एक कुसरून खेळलाय. उडवलाय बॉलला काऊ करण्याची दिशेने. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आणखीन एक जबरदस्त हिट. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार ठोकतोय अमित. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 47 धावा. 4 धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ह्यावेळेस विकेट किपर चुकतोय. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल. फिल्डर धावतो अडवू शकेल का? नाही अडवू शकणार. 22 रुपयाने हा येतो चौकार आणि हा विजय या ठिकाणी संपादन केलेला आहे तो मथाणे टीमने. कॉंग्रॅच्युलेशन मथाणे टीम अँड हार्ड लक माहीम बी टीम. मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच खेळाडू अमित पाटील इज द प्लेयर ऑफ द मॅच. ऑलराऊंडर परफॉर्मन्स अमित याचा पहिला. पण बॅटिंग सुद्धा जबरदस्त आणि बॉलिंग सुद्धा. सो अमित ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच.